पुढची बातमी आहे कानपूरमधली अत्यंत धक्कादायक अशी बातमी आहे, कारण कानपूरमध्ये 8 पोलिसांचा मृत्यू झालाय। छतावरून काही अज्ञातांनी गोळीबार केलेला आहे आणि या छतावरून केलेल्या गोळीबारात 4 पोलीस जखमी झाले तर 8 जण ठार झालेत। कानपूरमधली ही थरारक घटना आहे। कानपूरमध्ये कानपूर पोलिसांवर अज्ञातांनी भ्याड हल्ला करत गोळीबार झाला आणि या हल्ल्यामध्ये डीएसपी सह 8 पोलीस ठार झाले। त्या हल्ल्यामध्ये एसओ बिथूर यांच्यासह 4 पोलीस गंभीर जखमी झाले। त्या सगळ्या पोलिसांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांना उपचारासाठी रिजन्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास। प्रशांत, नेमकं काय घडलं होतं? पोलिसांवर का हल्ला करण्यात आला? कानपूर ग्रामीण मधील ही घटना आहे। कानपूर ग्रामीण मधील शिवली पोलीस स्टेशन अंतर्गत जी विक्रू गाव आहे त्या विक्रू गावामध्ये पोलीस छापा टाकण्यात गेले होते। या गावामध्ये गावगुंड लपून बसलेले आहेत आणि ज्यांच्यावरती खुनाचा आरोप आहे असे देखील गुंड लपून बसले असल्याची माहिती पुढे आली होती। त्यानंतर त्या गावामध्ये छापासाठी सीओ देवेंद्र मिश्रा, त्यानंतर एसओ शिवराज सिंग महेश यादव यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक जेव्हा तिथे गेले आपल्या पोलीस पथकासह, तर थेट त्या पोलिसांवरती गोळीबार करायला सुरुवात केली। हे जे सगळे गुंड होते हे छतावर म्हणजे वरती होते आणि वरून जे थेट पोलिसांना छतावरून गोळ्या थेट झाडत होते। यामुळे पोलिसांना प्रतिकार करताना अडचण आली आणि पोलिसांनी जेव्हा प्रतिकार केला त्या संपूर्ण चकमकीमध्ये जवळपास 8 पोलीस शहीद झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। या संपूर्ण चकमकीमध्ये विकास दुबे हा जो गुंड आहे याला अटक करण्यात अगदी प्रशांत, आणि याबद्दल काही कारवाई आतापर्यंत करण्यात आली आहे? कोणाला ताब्यात घेतलंय का? या संदर्भात आता कानपूर पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी थेट आता जिथे जिथे हे गुंड लपून बसलेले आहे त्या सगळ्या गावांमध्ये थेट कारवाई करायला सुरुवात केली आहे। पण अजूनही कोणाला अटक करण्यात आल्याची माहिती पुढे आलेली नाहीये। पण ही अत्यंत दुःखद घटना आहे की 8 पोलीस शहीद झालेले आहेत। धन्यवाद प्रशांत या माहितीबद्दल।